मित्रांनो, एस टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा विषय हा सर्वांसाठी वेगळा असणार आहे, कारण मित्रांनो यापूर्वी आपण या चॅनलवर फक्त अग्निशमन दलातील भरती संदर्भातील सर्व व्हिडिओ बघितले असणार। आजचा विषय म्हणजे घर घ्यायचे की SIP करायची। हल्ली आपण इंस्टाग्रामवर बघत असतो की सर्व सांगतात SIP करा, घर घेऊ नका, भाड्याने राहा। परंतु मित्रांनो, सत्यामध्ये तसे करणं खरंच योग्य आहे का? चला तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, प्रत्येकाचे स्वप्न असते की आपलं एक हक्काचं घर असावं, परंतु मित्रांनो घर घेण्याचे स्वप्न तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकतो। प्रत्येकाला एक हक्काचे घर असणे अत्यंत गरजेचे आहे। घर घेण्याचं पहिलं कारण म्हणजे घर घेणं म्हणजे एक फिजिकल इन्व्हेस्टमेंट आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जिथे इन्व्हेस्ट केले आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे। म्हणजेच मित्रांनो, मार्केट चढले किंवा उतरले तर तुमच्या घराच्या किमतीवर कसलाही फरक पडणार नाहीये। उलट मित्रांनो, प्रत्येक वर्षी त्याची किंमत ही वाढतच जाणार आहे। तर मित्रांनो, सरासरी जरी अंदाज घेतला तर प्रत्येक वर्षी 10 ते 12% या रिअल इस्टेटच्या किमती या वाढत असतात। नंबर 2, एकदा का तुमचा लोन टेन्युअर पूर्ण झाला की नंतर तुम्हाला EMI पे करायची गरज नाही। आणि जर तुम्ही घर नाही घेतले तर तुम्हाला जोपर्यंत राहायचे आहे तोपर्यंत घर भाडे तुम्हाला पे करावे लागणार आहे। तर मित्रांनो, आपण इंस्टाग्राम, यूट्यूबवर बघत असाल, घर घेण्यापेक्षा ते पैसे SIP मध्ये गुंतवा आणि तुम्ही सध्या भाड्याने राहा। चला तर त्या संदर्भातले कॅल्क्युलेशन बघूया। 50 लाखाचे घर घेण्यासाठी 45 लाख रुपये होम लोन केले तर तुम्हाला 36,235 रुपये EMI येणार आहे आणि हे तुम्हाला 25 वर्ष भरायचे आहे। तुम्ही जर घर भाड्याने घेऊन राहत असाल आणि राहिलेले पैसे SIP मध्ये गुंतवून तुम्हाला जर वाटत असेल की आपण लवकर घर घेऊया, चला तर ते सुद्धा बघूया। समजा मित्रांनो, तुम्ही जे घर घेत आहात 50 लाखाचे, त्याच ठिकाणी जर तुम्ही भाड्याने घर घेतले तर तुम्हाला 10 ते 12,000 रुपये घर भाडे येणार। आता समजा तुम्ही जो पे करणारा EMI 36,000 रुपये, यामधून 12,000 रुपये घर भाडे वजा करता राहिलेली अमाऊंट जर आपण SIP मध्ये गुंतवली तर पुढील प्रमाणे कॅल्क्युलेशन आपल्याला दिसेल। घर भाडे वजा करता राहिलेले 24,000 रुपये जर तुम्ही SIP मध्ये गुंतवले तर सरासरी तुम्हाला 10 वर्ष लागतील, तेव्हा तुमच्या SIP मध्ये 50 लाख रुपये पूर्ण झालेले असतील। तुम्ही असं म्हणाल की मग तेव्हाच कॅशमध्ये आपण घर घेऊया। पण मित्रांनो, दरवर्षी रिअल इस्टेटचे रेट हे 10 ते 12% वाढत असतात। म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही 10 वर्षाने त्या घराची किंमत बघायला गेली तर त्या घराची किंमत 1 करोड पर्यंत असणार आहे। परत तुम्हाला काही वर्ष थांबावे लागणार आहे, कारण जमा झालेली रक्कम आणि त्या घराची रक्कम यामध्ये खूपच फरक असणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे घर भाड्यासाठी जे तुम्ही महिन्याला 10 ते 12,000 रुपये देत आहात, प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपये तुमचे भाड्यासाठी जात आहे। त्याचा जर अंदाज घेतला तर 10 वर्षामध्ये ते 15 लाख रुपये तुमचे एक्स्ट्रा जाणारच आहे। आज जे तुम्हाला घर भाडे आहे 10 ते 12,000 रुपये, 10 ते 12 वर्षानंतर हे घर भाडे सुद्धा तुमचे 18 ते 20,000 रुपयापर्यंत जाणार आहे। परंतु मित्रांनो, घराचा EMI 36,000 भरणे सोपे वाटते, पण तुम्हाला 24,000 रुपये SIP मध्ये गुंतवणे खूपच अवघड आहे। कारण मित्रांनो, हे गुंतवण्याची हिंमत शक्यतो कोणाची होणारच नाही। आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचा जो EMI असणार आहे तो शेवटपर्यंत सारखाच असणार आहे। परंतु मित्रांनो, तुमचे घर भाडे हे दरवर्षी वाढतच जाणार आहे। त्यामुळे सुरुवातीचे 10 वर्ष तुम्हाला EMI देणे थोडे अवघड वाटेल, त्यानंतर तुम्हाला EMI देणे हे सोपे वाटणार आहे। कारण मित्रांनो, कालांतराने घर भाडे हे EMI पेक्षा जास्त होत जाणार आहे। जर तुमचं वय 20 ते 30 दरम्यान असेल तर तुम्हाला घर भाडे द्यायला काही वाटणार नाही। परंतु मित्रांनो, जेव्हा तुमचे वय 50 पेक्षा जास्त होईल आणि तुमच्याकडे घर नसेल आणि कोणताही जॉब नसेल, तेव्हा मात्र तुम्हाला घर भाडे देणे खूप अवघड जाणार आहे। कारण तेव्हा तुमचं वय हे काम करण्याचं नसणार आणि त्यावेळेला त्याच घराचे घर भाडे हे 30 ते 40,000 रुपयापर्यंत झालेले असणार आहे। SIP चे कॅल्क्युलेशन हे बघायला चांगले वाटते, परंतु मित्रांनो सत्यामध्ये तसे करणे खूपच अवघड आहे। एकदा का घर घेतले तर EMI तुम्हाला सेमच असणार आहे। परत तुम्हाला 11 महिन्यांनी घर बदलायची गरज नाही। हा मित्रांनो, जर तुम्हाला खरंच SIP करायची आहे तर घर घेतल्यानंतर घराचा जो EMI आहे त्याच्या 10% तुम्ही SIP करा। म्हणजे त्या SIP केल्याने जेवढी अमाऊंट तुम्ही घरासाठी देत आहात तेवढी अमाऊंट तुमच्या SIP मध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, त्या संदर्भातील कॅल्क्युलेशन हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की घर फ्री कसे करायचे, 8 ते 10 वर्षांमध्ये घर कसे नील करायचे, या संदर्भातील एक व्हिडिओ
आपल्या या चॅनलवर येणारच आहे। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।